तुम्हाला पनीर आवडतं, तुम्ही जर पनीर खात असाल, पनीर चांगलं आहे, पनीरमुळे अनेक आरोग्याला फायदे आहेत म्हणून तुम्ही तुमच्या लहानग्यांना पनीर देत असाल, तर आमदार विक्रम पाचपुते यांनी मात्र आज विधानसभेमध्ये पनीर बॉम्ब आणून दाखवला. होय, मी पनीर बॉम्ब का म्हणतोय त्यासाठी पाहूयात हा एक रिपोर्ट. पनीर चिली, पनीर लबाबदार, पनीर बिर्याणी किंवा मग पनीर पराठा किंवा पनीर सँडविच. तुमच्या रोजच्या जेवणात अविभाज्य झालेलं पनीर तुमच्या जीवावर उठलंय. होय, आम्ही जे म्हणतोय ते नीट ऐका. पनीरचा हा मुद्दा थेट विधानसभेमध्ये गाजला, कारण तुम्ही खात असलेलं पनीर. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पनीर हे शुद्ध दुधापासून बनवलेलं पनीर नसून ते स्वस्त तेलाच्या गोळ्यापासून बनवलेलं आर्टिफिशियल पनीर आहे. हा दावा केलाय आमदार विक्रम पाचपुतेंनी, आणि त्यावेळेस त्यांनी आर्टिफिशियल पनीरचे गोळे थेट विधिमंडळात आणूनच दाखवले. विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार विक्रम पाचपुतेंनी या बोगस पनीरचा व्यवसाय कसा सुरू आहे त्याची कहाणी सांगत सरकारचं अन्न आणि औषध विभाग गाफील असल्याचं निदर्शनास आणून दिलंय. आणि त्यानंतर सरकारच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कारवाईचं आश्वासन दिलं. नॅचरल पनीर हे 400-500 रुपयाच्या खाली मिळत नाही. आर्टिफिशियल म्हणजे ज्याला आपण चीज अॅनालॉग म्हणतो ते 160 ते 180 रुपये किलोनी मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे. काही लाखात साठा सापडलेला आहे. हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनाने खूप अलार्मिंग आहे. आमचा मागणी सरकारकडे ही आहे की लवकरात लवकर कायद्यामध्ये आपण तरतूद करा आणि जे मिसब्रँडिंग करतात अशा लोकांना जन्मठेपेचीच शिक्षा झाली पाहिजे. पनीर आहे त्याच्या संदर्भातलं तातडीनं त्याच्याबद्दलची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. आणि ह्याच्यामध्ये काही आणखी नियम कडक करण्याची गरज असेल, कारण काही त्यांनी मगाशी उत्तरामध्ये पहिल्यांदा सांगितलं की केंद्र सरकारचा पण ह्याच्याबद्दलचे काही नियम आहेत. त्याच्या संदर्भात केंद्राच्या नियमाला पण कुठं अडचण येणार नाही किंवा वेळ पडली तर केंद्राच्या संबंधित मंत्र्यांना देखील भेटून. राज्यात आजवर दूध, मावा, बनावट चीज आणि पनीर जप्त करत कारवाई केल्याचं अनेकदा आपण ऐकलंय. मात्र विधिमंडळात थेट असली आणि नकली पनीर आणून जनतेच्या जीवाशी कसा खेळ सुरू आहे याची जाणीव आज विधिमंडळात झाली. पाहुयात या बनावट पनीरची पोलखोल. बनावट पनीर कसं तयार होतं? मिल्क पावडर, पाम ऑइल आणि सर्वात स्वस्त तेलाचा वापर बनावट पनीर मध्ये करण्यात येतो. बनावट पनीर ओळखणं कठीण? होय, असली पनीर सारखंच बनावट पनीर दिसतं, ज्याचा 70 ते 80% बाजारामध्ये वापर आहे. अन्न औषध विभाग काय करताय? अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्यानं बोगस पनीर बनवणाऱ्यांचा सुळसुळाट आहे. राज्याच्या सीमेवर बनावट पनीर ओळखण्याची यंत्रणा असक्षम. हेल्दी पनीर म्हणून जर तुम्ही हे बनावट पनीर खात असाल किंवा आपल्या चिमुरड्यांना खाऊ घालत असाल तर तुम्ही लिव्हर सिरोसिस आणि कॅन्सर सारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देत आहात. त्यामुळे खात्री करून तुम्ही शुद्ध दुधापासून बनवलेलं पनीर खरेदी करताय याची वारंवार पडताळणी करूनच मग हे पनीर खा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.